नाशिकच्या मिरगाव इथे भोंदू अशोक खराच्या शिवनिका संस्थान अंतर्गत बांधलेल्या ईशान्येश्वर मंदिरासमोर लाकडी गेस्ट हाऊसचं काम सुरू आहे। हे गेस्ट हाऊसचं काम 90% पूर्ण झाल्याची माहिती आहे। दरम्यान खराच्या फार्म हाऊससाठी तुर्कीवरून लाकूड आणल्याचा दावा करण्यात आलाय। आढावा घेतलेल्या आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात। भोंदू अशोक खराच्या चौकशीमध्ये वेगवेगळे कारनामे समोर येत आहेत। तशा तक्रारी देखील त्याच्यावरती आता सुरू झालेल्या आहे। अनेक जण तक्रार देखील करत आहे। काल एक जासूस पुण्याचे उद्योजक आहे, त्यांनी देखील याच्यावरती एक तक्रार दाखल केलेली आहे। त्यामध्ये तुर्कीवरून त्याच्या फार्म हाऊससाठी फर्निचर मागवल्याचं त्यांनी सांगितलं होतं। तर दुसरीकडे ईशान्येश्वर मंदिराच्या समोर त्याची 5 एकर जमीन आहे। त्या शेत जमिनीमध्ये एक लाकडाचं हे गेस्ट हाऊस बांधण्यात येत होतं आणि ते अर्धवट अवस्थेत आहे। बाहेरच्या बाजूने त्याचं काम पूर्णपणे झालं आहे, पण आतमध्ये जे आहे ते त्याचं काम सुरू आहे। हे गेस्ट हाऊस जे आहे ते संपूर्णपणे लाकडात आणि विशेष म्हणजे ह्या संपूर्ण शेत जमिनीच्या अतिशय एका कोपऱ्याला हे गेस्ट हाऊस जे आहे ते पाहायला मिळत आहे। त्यामुळे याचा उद्देश काय होता, ह्या गेस्ट हाऊसचा हे नेमकं कशासाठी बांधलं जात होतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन अमित आडेसह कुणाल जायकर, मिरगाव,